मला कळतंय मी लहान तोंडी मोठा घास घेते आणि हे असं बोलणं आवडतही नाहीये मला, पण आता मला असह्य होतंय. इतक्यात मग मी इतकी वर्ष कसं सहन केलं असेल जान्हवी? अहो पण मग का करताय? तुझं तुझ्या नवऱ्यावर का प्रेम आहे? तो हुशार आहे, कर्तृत्ववान आहे, गुणी आहे, समंजस आहे, म्हणून की तुला तो मनापासून आवडतो म्हणून. तू त्याच्याशी लग्न करायचा निर्णय घेतलास, तो विचारपूर्वक घेतलास. त्यामुळे यापुढे त्याच्या सुखात तुझं सुख असेल आणि त्याच्या दुःखात तुझं दुःख असेल. तसंच माझं आहे. हो पण माझा नवरा मला किमान आदर देतो, माझा शारीरिक किंवा मानसिक छळ नाही करत. रॅदर तो होऊ नये ह्याची काळजी घेतो तो. हो पण प्रत्येक माणूस सारखा नसतो ना. मुळात एका जोडप्यात जितकं प्रेम आहे तितकं दुसऱ्यात असेलच असा काही नियमही नाही. आणि मुळात प्रेम ही संकल्पना अशी फुटपट्टी घेऊन मोजताही येत नाही. वरवर दिसताना तुम्हाला एवढंच दिसतं, हे माझ्याशी किती वाईट वागतात, पण आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते मला तुम्हाला असं दाखवता नाही ना येत. पण तुमच्यावर प्रेम करणारी आणखी सुद्धा माणसं आहेत ना, ज्यांच्याबरोबर तुम्ही 24 तास राहता. तुम्हाला कळतंय का आज तुमच्या वागण्यामुळे ती माणसं दुखावली जात आहेत, तुम्ही दुखावतायत त्यांना, त्यांच्या मनाविरुद्ध वागताय तुम्ही. आज सणाचा दिवस आहे. आजच्या दिवशी जर आई आजींसमोर हे सगळं उघड झालं असतं तर घरात खूप मोठं वादळ आलं असतं जान्हवी. मला कल्पना आहे याची. हो ना, मग थोडासा आवर घाला ना स्वतःच्या मनाला. आवर घालतेय म्हणून तर इतकीच भेटतेय त्यांना. ठीक आहे छोटी आई, पण मग आता एक कराल? यापुढे माझ्याकडनं कुठल्याच मदतीची अपेक्षा नका ठेवू. आजही चांगल्या दिवशी घरात भांडणं होऊ नये म्हणून मी अशी वागले, पण आई आजींना फसवणं मला नाही आवडत. मला आवडतं असं वाटतंय तुला? नाही, असं नाही म्हणायचंय मला, पण तुम्ही तुमच्या वागण्याचं समर्थन देऊ शकता, मी तेही नाही देऊ शकत. मला जी जशी जमेल तशी सगळी मदत केली ना मी तुम्हाला, पण मला सतत असं वाटत राहतं की मी कुठला तरी खूप मोठा गुन्हा करतेय. आणि सगळ्यांच्या दृष्टीने ही फसवणूकच आहे ना. सारखी सारखी नाही करू शकत मी ती. आई आजी डोळे झाकून विश्वास ठेवतात माझ्यावर. त्यांचा विश्वासघात करणं नाही जमणार मला. सॉरी. मी समजू शकते जान्हवी. आईंना फसवण्याचं पाप जे मी करते ते तू तुझ्या माथी का घ्यावस? त्यामुळे यापुढे तुझ्या मनाला जे पटेल, तुला जे योग्य वाटेल ते तू कर. माझं नशीब आता हेच आहे. माझ्या नशिबात माझ्या नवऱ्यापासून दूर राहणं जसं लिहिलंय ना, तसंच माझ्या जवळच्या माणसांना दुखावण्याचंही लिहिलंय. मी काय तुमच्यासारखं खूप वर्ष हिंडून फिरून एकमेकांवर प्रेम करून मग लग्न नाही केलं. ज्या क्षणी माझं ह्यांच्याबरोबर लग्न झालं त्या क्षणी मी माझ्या नवऱ्याला माझं नशीब मानलं. त्यामुळे आता माझ्या आयुष्यात आनंद आला तरी ह्यांच्यामुळे, दुःख आलं तरी ह्यांच्यामुळेच. पण ह्या सगळ्याचा त्रास तू का सहन करावास? छोटे येऊ माझ्या त्रासाचं काही नाही, पण तुम्ही तरी. मी अडकले आता. मी आता यातून नाही सुटू शकत.
आणि आता जे काही घडेल ना ते सगळं स्वीकारण्याची मानसिक तयारी सुद्धा झाली आहे माझी. फक्त माझ्याबरोबर मी ह्या सगळ्यात तुलाही अडकवलं याचं वाईट वाटतंय. मला माफ कर वगैरे म्हणून मी तुला परक नाही करणार, पण एवढा शब्द नक्की देते जान्हवी की यापुढे माझ्यामुळे तुला त्रास होईल असं मी काहीही वागणार नाही. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? मी काय करणार, मागील पानावरून पुढे चालू. फक्त यांच्याशी असं तोडून किंवा फटकून वागणं मला नाही जमणार. त्यामुळे या सगळ्यासाठी जी काय किंमत चुकवावी लागेल ती चुकवायला मी तयार आहे. आणखीन मी काय करणार? हॅलो, हां आले, 2 मिनिटात येते. हो. अगं आईजी तू कशाला? आईजी तुम्ही? अगं तिथंच विसरून आली होतीस म्हणून म्हटलं घेऊन जावं. थँक्यू. आता रडायला येत नाहीये ना? काय तू रडत होतीस? अरे बघ ना, इतकी छान मूड मध्ये होती, अचानक काय झालं कोण जाणे. काय झालं ग? आई बाबांची आठवण आली? सणाच्या दिवशी असं डोळ्यातून पाणी नाही काढायचं कधीच. आम्हाला काळजी वाटते ना मग. चल, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. काय झालं? सांगते. आता कुठे होतीस? छोट्या आईंच्या खोलीत. श्री, मला त्यावेळी काही सुचलंच नाही. नाही थांब, मी सुरुवातीपासून सांगते तुला. मी आणि आईची काल ती हॉलमध्ये बोलत बसलो होतो आणि छोट्या आई काकांना भेटून आल्या. म्हणजे त्या काकांना भेटायला गेल्यात हे सरू मावशींनी मला आधीच सांगितलं होतं. त्यांना शंका आली होती तशी, आणि त्या इतक्या पटकन समोर दिसल्या मला काही सुचतच नव्हतं. मग मी आजींना डोळे झाकायला सांगितले. मी झाकले त्यांचे डोळे आणि मग काहीतरी खोटं बोलले त्यांच्याशी. तेवढ्या वेळात छोट्या आई निघून गेल्या त्यांच्या खोलीत. सॉरी. आणि म्हणून मग रडायला आलं? मग आजींशी खोटं बोलल्यावर गिल्ट येतच ना रे. मला कळतंय जान्हवी, एक्झॅक्टली काय होतंय हे मला कळतंय. श्री, अरे इतका छान गेला होता अख्खा दिवस, म्हणून म्हटलं आता नवीन टेन्शन नको. आणि खरंच विचार करायला वेळच नव्हता म्हणून. जान्हवी इट्स ओके, मला तुझा हेतू कळतोय. आणि फायनली आपल्या दोघांना एकच गोष्ट हवी की नाही, आता लवकरात लवकर सगळं नीट होईल. लवकरच. यू डोंट वरी. श्री, म्हणजे काय करणार आहेस तू? काय नाही ग, यावर काहीतरी जालीम उपाय करणार आहे मी. त्याशिवाय हे संकट दूर होणार नाही. नाही, मला कळलं नाही. अगं तू नको ना विचार करूस. तू काहीही काळजी करू नकोस, मी करतो ना काय करायचं ते. हं? माझ्यावर विश्वास ठेव, सगळं काही सुरळीत होईल. प्रॉमिस.
चहा. थँक्यू. बोला, काय सांगायचंय? म्हणजे इतकं काही फरक पडणार नाहीये, पण पण असं म्हणजे माहिती असलेली बरी ना. आमच्या कानावर गोष्ट आली म्हणून असं वाटलं की तुलाही सांगावं. प्रस्तावना पुरे. आई, कांताने बहुतेक दुसरं लग्न केलंय. काय? हो म्हणजे आई, अगं आई, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला कसं कळलं? मला शरयूनच सांगितलं की भाऊजींच्या आयुष्यात लग्ना आधीपासून ती होती म्हणे. काय? हो, तिच्यामुळे संसाराची वाट लागली असं काहीतरी म्हणत होती. म्हणजे शरयूनी हेही ऍक्सेप्ट केलंय तर? म्हणजे तिच्याशी या विषयावर सविस्तर बोलणं नाही झालं माझं, पण ती जे बोलत होती त्यावरून कळलं मला. नक्की शरयू असंच म्हणाली? म्हणजे ती सारखं सारखं तेच म्हणत होती, माझी सवत माझी सवत. मी काहीच बोलू शकले नाही हो. एकदम सुन्न व्हायला झालं मला. आणि मग विचारायला गेले तर तेवढ्यात ती निघून गेली होती. नाही, माझा विश्वास नाही बसत आहे यावर. हो, माझाही विश्वास नव्हता बसत आधी, पण ती पुन्हा पुन्हा हेच म्हणत होती. ती जर आयुष्यात होती तर माझ्याशी लग्नच का केलं, अशा अर्थाचं काहीतरी. काय केलं या मुलाने हेच ऐकायचं राहिलं होतं. हा एवढा एक धक्का दिला नव्हता, तोही दिला आता. आई, तुला एवढा मोठा धक्का बसेल असं वाटलं नव्हतं मला. कांताचं वागणं विचित्र आहे, माहितीये ना तुला. बाकी काही असलं तरी कांताबद्दल या बाबतीत खात्री वाटायची मला. काहीही करेल, स्वतःच्या आयुष्याची वाट लावेल, पण हे असलं काही करणार नाही असं वाटायचं मला. आई, कांताच्या बाबतीत कुठलीही गोष्ट छाती ठोकपणे बोलता येते का आपल्याला? बेबी, जन्माला आल्यापासनं बायकांशी चांगलं वागा असं कानी कपाळी ओरडत आले मी यांच्या. काय करणार, कोण कसं वागतं याचा भरोसाच देता येत नाही. आपलंच नाणं खोटं, दुसरं काय. आई आहे ग मी. आपलं मूल चुकीचं वागतंय, वाईट वागतंय, आणि याचा सगळ्यांना त्रास होतोय हे कळल्यानंतर दुःख होणारच. कांतानं याच जन्मात दाखवलं सगळं. त्याला जन्म दिल्याचं सार्थक झालं बघ. श्री, दार उघडतोस का बाळा? हॅलो. अगं मोठे, तू का चहा घेऊन आलीस? अरे तुम्ही आला नाहीत खाली चहाला, मीच आणला. अगं काल रात्री झोपायला उशीर झाला, मग काय आज उठायला उशीर. असू दे. हे बरं ऐक ना, माझा ब्रेकफास्ट पण डब्यात दे ना. हो हो देते. जान्हवी कुठे आहे? अगं आहे इथेच वॉशरूम मध्ये. श्री, लक्ष्मीकांत भाऊजींचे प्रताप कळले का? काय आता? भाऊजींनी म्हणे दुसरं लग्न केलं. काय? हो. कधी? कधी ते माहित नाही, पण पूर्वीच केले म्हणे. कसं काय शक्य आहे? अशक्य काय त्यात? मला कसं नाही कळलं? अरे आम्हालाही आत्ताच कळलं.
धक्काच बसला. मला नाही अजिबात आवडलं नाही. 2-5% जी काय सहानुभूती उरली होती त्यांच्याबद्दल ती गेली आता. जाऊ दे, आपण काय करणार. बरं तुम्ही आवरून खाली या, मी डबे भरते. श्री श्री काय रे, काय झालं? सुचत नाहीये काय. इकडे बघ, काय झालंय? कुणी काही बोललं का? जान्हवी, तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. अहो पण असं एक बरं बरं मला तुम्ही सांगा, तुम्ही खरं सांगताय का आधी? आता या बाबतीत चेष्टा करायला मी काय वेड आहे का? खरंच सांगतो. अहो पण मग आता काय गाशा गुंडाळायचा, सोडायचं हे घर. तुम्ही एक काम करा, तुम्ही परत बोला त्या घर मालकाशी. मी बोललो शरा, पण घर खाली करा एवढं एकच म्हणणं आहे त्याचं, बाकी काही तू बोलतच नाही. अहो पण मग असं एकदा बोलून कसं चालेल? तुम्ही पुन्हा बोला, परत बोला त्याच्याशी. नाही शरा, त्याला मी इथे राहायला नकोय, बस विषय संपला. मी आता त्याला पुन्हा विनंती वगैरे करणार नाही. मग ऐका, मला सांगा, असं करून कसं चालेल? हा, दुसरा इलाज आहे का काही? अहो डोक्यावर छप्पर नको का? नसलं तरी चालेल, पण मी उगाचच कुणासमोर हात जोडणार नाही. ऐका, लोकांना काही त्रास होईल असे वागलायत का तुम्ही? शरा, तू पुन्हा आता. मी नाही, तुम्ही पुन्हा तेच करताय. एवढी जीव जायची वेळ आली आहे तरी तुम्ही तिलाच कवटाळून बसलाय. मला सांगा, आता हे जर सगळं श्री आणि जान्हवीच्या कानावर गेलं तर तुम्ही काय करणार आहात? श्री वाऱ्याला तरी उभं करेल तुम्हाला. हो, काय करताय तुम्ही? शरा, आपण नंतर बोलू. नाही, फोन कट करायचा नाही करायचा फोन कट. फोन कट करून ना प्रश्न सुटत नाहीत. आता पुन्हा डिपॉझिट भरा, आता पुन्हा एक नवीन घर बघा. नवीन घर म्हणजे आता पुन्हा भाडं वाढणार. आता कसं करणार आहात तुम्ही हे सगळं? हे बघ, मलाही काळजी आहे शरा, मी बघीन काहीतरी. स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवणं खरंच इतकं अवघड असतं का हो? शरा, मी मेलो तरी त्या घर मालकाचे पाय धरायला जाणार नाही. मला नाही आवडत तो माणूस. आणि आईंचे पाय धरणंही जमणार नाही. ते तितकंच अवघड आहे का हो? एवढंच ऐकायचं राहिलं होतं या माणसाबद्दल, तेही आज ऐकलं. जान्हवी लग्न केलंय लक्ष्मीकांत गोखल्यांनी परत. कॅन यू बिलीव्ह दिस? छोट्या आईला सोडून त्यांनी दुसरं लग्न केलंय. इम्पॉसिबल. श्री, मला माहितीये. काय? तुला माहितीये? हो, म्हणजे छोट्या आईंच्या बोलण्यात आलं 1-2दा. यू मीन टू से छोट्या आईला पण माहिती आहे? हो, अरे त्यांच्याकडूनच कळलंय ना सगळ्यांना. म्हणजे कळलं असेल. साध्या आहेत रे त्या, त्यांना लपवाछपवी येत नाही. बिचारी, आपली छोटी आई खूप साधी आहे ग. आत बाहेर असं काही नसतं तिचं. आणि हा माणूस असं वागला तिच्याशी. बापरे, काय झालं असेल तिला हे जेव्हा कळलं तेव्हा. किती अपमानास्पद आहे हे. खरंय रे, एका स्त्रीसाठी यापेक्षा अपमानास्पद काहीच नसतं.
आणि तरीही छोटी आई अजून त्याच्यावर जीव टाकते. कमाल आहे. श्री, छोट्या आई बुद्धीने नाही मनाने विचार करतात आणि त्यांच्या मनाने ठरवलंय नवऱ्यावर प्रेम करत राहायचं बास. त्या बिचारा तटस्थपणे विचार वगैरे नाही करू शकत. म्हणूनच कदाचित त्यांची मानसिक उडाताण खूप जास्त होत असेल. म्हणजे काका चुकतायत हे कळतंय एकीकडे, पण त्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत. मग कितीही अपमानास्पद वागवलं तरी सुद्धा. दुर्दैव आहे, पण पण हो हेच खरंय. छे, भयंकर भयंकर आहे हे सगळं. हा म्हणा, त्या माणसाकडनं दुसरी तरी काय अपेक्षा करणार. ज्या माणसानं आजवर कधी छोट्या आईला मानानं वागवलं नाही, त्यानं आत्ता केलेल्या अपमानाचं आपल्याला आश्चर्य कशाला वाटायला हवं. ही इज जस्ट अ बॅड लॉट. त्याच्याकडनं चांगल्या वागणुकीची अपेक्षाच नाही मला. मला तर कळत नाही मी अस्वस्थ तरी का होतोय. छोट्या आईंना त्रास होतोय ना, म्हणून. आपल्या माणसांना त्रास झाला, दुःख झालं तर आपल्यालाही त्रास होतो की नाही. आणि आपल्या माणसांना त्रास देणाऱ्याचा खूप राग येतो. तेच होत आहे तुझं. आणि तरीही तुला असंच म्हणायचंय की मी या माणसाला न ओळखताच नाकारतोय. जान्हवी, तुला असं म्हणायचंय की छोट्या आईसाठी मी या माणसाला स्वीकारू.